हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं युनिट सेल, टाईप्स ऑफ युनिट सेल. आता पुढच्या या लेक्चरला आपण बघूया रिलेशनशिप बिटवीन दी मोलर मास, डेन्सिटी आणि एज लेंथ. तर याच्यामध्ये आपण वन बाय वन सगळं रिलेशनशिप आपण डिस्कशन करूया. नेक्स्ट टॉपिक इथे आपला रिलेशनशिप बिटवीन दी मोलर मास, डेन्सिटी डिनोटेड बाय रो or molar mass denoted by capital M of the substance and unit cell age length आपण स्मॉल एने डिनोटेट करतो. हे सगळं आपण मागे बघितलंच आहे. तर याच्यामध्ये तिघांमध्ये रिलेशनशिप काय आहे, मोलर मास, डेन्सिटी आणि एज लेंथ यांचं रिलेशनशिप आपल्याला प्रूव्ह करायचे आणि यांच्या जे फायनल रिलेशन असेल, जे इक्वेशन आपल्याला जमेल त्याच्यावरनं आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. तर 4 ते 5 इम्पॉर्टंट स्टेप आहे याच्यामध्ये. तर पहिली स्टेप बघूया, लेट अस दी एज लेंथ ऑफ द युनिट सेल. युनिट सेलची एज लेंथ ही आपण स्मॉल एने डिनोटेट करतो. हे आपण मागच्या तासाला बघितलंच आहे. त्यानंतर आपल्याला युनिट सेलचं जर व्हॉल्यूम माहीत करायचं असेल, डिटरमाइन करायचं असेल, तर त्याच्यासाठी व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू ए क्यूब. म्हणजे 3 एज लेंथ जर आपल्याला माहीत झाल्या तर आपल्याला डायरेक्ट व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करता येतो. क्यूबिक आहे म्हणून ही स्मॉल एज आहे, तो एज लेंथ आहे, ती तिघं एज लेंथ इक्वल असेल तर आपण त्याच्यावर ए क्यूब केलं तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आपल्याला मिळतो. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये असा की लेट अस दी मास ऑफ दी वन पार्टिकल m, mass of the one particle be m, and there are n, small n is the particle per unit. म्हणजे हा मास ऑफ दी वन पार्टिकल m म्हणून डिनोटेट केलेला आहे आणि पर युनिट सेल पार्टिकल जर पाहिजे असेल तर स्मॉल n म्हणून आपण डिनोटेट करतो. म्हणून मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू m इंटू n. जर आपण मास ऑफ द युनिट सेल आपल्याला पाहिजे असेल, टोटल युनिट सेलचं मास किती, वरती आपण व्हॉल्यूम काढलं, व्हॉल्यूम काढायचं असेल तर ए क्यूब, मास काढायचं असेल तर m मल्टिप्लाय बाय n, स्मॉल m मल्टिप्लाय बाय स्मॉल n. आता तिसरं आपण बघतोय डेन्सिटी ऑफ द युनिट सेल. डेन्सिटी आपण रोने डिनोटेट करतो. तर डेन्सिटी ऑफ द युनिट सेलचा जर सिंपल फॉर्म्युला बघितला तर मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मास ऑफ युनिट सेल आपण या वरच्या फॉर्म्युल्याने घेऊ शकतो, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलमध्ये ए क्यूबने आपण घेऊ शकतो. हीच गोष्ट आपल्याला इकडे मांडायची असेल, देअरफॉर मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू m इंटू n डिवायडेड बाय ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. या पद्धतीने आपण मास ऑफ डेन्सिटी ऑफ युनिट सेल आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता पुढची 5वी स्टेप आहे मोलर मास. मोलर मास हा डिनोटेड बाय कॅपिटल M. मोलर मास ऑफ इज इक्वल टू मास ऑफ वन पार्टिकल मल्टिप्लाय बाय एवागोड्रो नंबर्स. तर आपल्याला मोलर मास जर काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मास ऑफ युनिट सेल माहीत पाहिजे आणि डिवायडेड बाय किंवा मास ऑफ वन पार्टिकल्स आपण वरती बघितलं आहे मल्टिप्लाय बाय एवागोड्रो नंबर जर आपण केलं तर तिथं आपल्याला मोलर मास आपल्याला मिळतं. आता याच्यामधनं जर आपल्याला स्मॉल m कॅल्क्युलेट करायचं असेल तर याला आपण रिअरेंज करणार. बाहेर आपण स्मॉल m काढला, इथं m डिवायडेड बाय n आहे, मोलर मास डिवायडेड बाय एवागोड्रो नंबर जर आपण घेतला तर आपल्याला मोलर मास आपण पर्टिक्युलर सबस्टन्स आपल्याला मिळतं. आणि या सगळ्यांचं ओव्हरऑल जर आपण बघितलं तर डेन्सिटी इज इक्वल टू m इंटू n डिवायडेड बाय ए क्यूब मीन्स व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाय बाय एवागोड्रो नंबर. हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याच्यावरनं आपल्याला पुढचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. तर याच्यामध्ये जे रिलेशनशिप्स आहे मोलर मास, डेन्सिटी आणि एज लेंथ, त्यांचं रिलेशनशिप हे इक्वेशन, फायनल इक्वेशन जे ते आपल्याला इंडिकेट करतं आहे. तर याला आपण थेरॉटिकली जरी आलं तर आपण ते मांडू शकतो किंवा याच्याशी रिलेटेड न्यूमेरिकल प्रॉब्लेम जर आले तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला डेन्सिटी विचारली जाते तेव्हा आपल्याला मोलर मास दिलं असेल, व्हॉल्यूम एज लेंथ दिलेली असती, या एज लेंथला आपल्याला ए क्यूब करावा लागतो. त्यानंतर आपल्याला n म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कुठलं क्रिस्टल स्ट्रक्चर्स आहे त्याच्यावर डिपेंड्स आहे. सिम्पल असेल तर एक नंबर ऑफ पार्टिकल यांची व्हॅल्यू 1 येईल, बॉडी सेंटर जर असेल तर यांची व्हॅल्यू 2 येईल, फेस सेंटर असेल तर त्याची यांची व्हॅल्यू 4 येईल. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन दी युनिट सेल दे विल बी डिनोटेड बाय स्मॉल m. तर यानुसार आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये बऱ्याच वेळा डेन्सिटी गिवन दिलेली असते आणि आपल्याला व्हॉल्यूम विचारलं जातं. यावेळेस बऱ्याच वेळा आपल्याला डेन्सिटी दिलेली असते आणि नंबर ऑफ पार्टिकल्स विचारले जातात. तर याचं व्हेरिएशन, याचं रिअरेंजमेंट करून आपल्याला वेगवेगळ्या त्याच्यामध्ये डिटर्मिनेशनसाठी आपल्याला त्या न्यूमेरिकल प्रॉब्लेम 2 किंवा 3 मार्काला आपल्याला विचारला जातो. तर याचा पुढं आपण एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम बघूया.
पुढचं न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपण जर बघितला तर आपण मागच्या फॉर्म्युलाने यूज करून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. अगोदर आपण प्रॉब्लेम रीड करूया. दी कॉपर क्रिस्टल इन FCC स्ट्रक्चर, म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर दिलेलं आहे ते FCC. दी युनिट सेल हॅज दी एज लेंथ ऑफ एज इज 3.61 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. कॅल्क्युलेट दी डेन्सिटी ऑफ कॉपर. ॲटॉमिक मास ऑफ दी कॉपर इज 63.5 ग्रॅम पर मोल. एवढ्या गोष्टी आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेल्या आहेत. तर सगळ्यात अगोदर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते गिवन लिहून टाकतो. तर गिवनमध्ये पहिला पॉईंट आपण लिहिला क्रिस्टल स्ट्रक्चर. कुठलं दिलेलं आहे आपल्याला? FCC. म्हणून इथं फार इम्पॉर्टन्स आहे. क्रिस्टल स्ट्रक्चर FCC आपण घेतलं. एज लेंथ स्मॉल एने इंडिकेट करतो 3.61 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर, ही एवढी एज लेंथ दिलेली आहे. त्यानंतर मास, कॉपरचं 1 पार्टिकलचं मास दिलेलं आहे आपल्याला, तो यमने आपण डिनोटेट करतो 63.5 ग्रॅम पर मोल. त्यानंतर ॲव्होगाड्रो नंबर हा कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 6.022 इंटू 10⁻23 पर मोल्स आपल्याला हे दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ते म्हणजे डेन्सिटी. रो आपल्याला कॅल्क्युलेट करायची, डेन्सिटी ही कॅल्क्युलेट करायची आहे. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. डेन्सिटी इज इक्वल टू N इंटू M डिवायडेड बाय A³ मल्टिप्लाय बाय NA. तर या सगळ्या व्हॅल्यूवरती दिलेल्या आहेत ते आपल्याला याच्यात पुटअप करायचं आहे. समजा आपण हे घेतली Nची व्हॅल्यू. आता Nची व्हॅल्यू इथं काय असेल? FCC क्रिस्टल स्ट्रक्चरचे FCC आहे म्हणून इथं 4 ॲटम असतील. म्हणून इथं N इज इक्वल टू 4 ॲटम बिकॉज FCC स्ट्रक्चर्स. यांची व्हॅल्यू काय झाली? 4 ॲटम आहे, 4 ॲटम्स, बिकॉज क्रिस्टल स्ट्रक्चर हे FCC आहे आणि FCC युनिट सेलमध्ये 4 ॲटम असतात. म्हणून इथं आपण यांची व्हॅल्यू 4 मल्टिप्लाय बाय M. Mची व्हॅल्यू आपल्याला 63.5 दिलेलीच आहे ऑलरेडी. त्यानंतर खाली आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे. व्हॉल्यूम आपल्याला 3.61 इंटू 10⁻⁸ क्यूब दिलेला आहे इंटू ॲव्होगाड्रो नंबर. ॲव्होगाड्रो नंबर आपल्याला माहिती 6.022 इंटू 10⁻23. या सगळ्यांचा जर आपण बघितलं तर युनिट्स वगैरे आपण याच्यामध्ये बघून घेऊया. तर युनिट्समध्ये जर आपण बघितलं तर यांचं मल्टिप्लिकेशन डिवायडेशन जर आपण सगळं केलं तर इथं आपल्याला रोची व्हॅल्यू जी येईल 8.97 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. एवढं त्याचं उत्तर येतं. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं तर हे मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन जर आपण केलं तर त्याला आपल्याला उत्तर येईल त्याचं 8.97 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. एवढी त्याची व्हॅल्यू असेल तर अशा प्रकारे आपण कुठलाही न्यूमेरिकल प्रॉब्लेम जर आला तर डेन्सिटी कॅल्क्युलेट करू शकतो, नंबर ऑफ ॲटम त्या युनिट सेलमध्ये किती ते कॅल्क्युलेट करू शकतो, हा M कॅल्क्युलेट करू शकतो, हा A³ कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला या फॉर्म्युल्याला रिअरेंज करून वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला टर्म्स आपल्याला त्याच्यामधला डिटरमाइन करता येऊ शकतात. याच्या पुढचा टॉपिक बघूया, पॅकिंग इन क्रिस्टलाइन सॉलिड. नेक्स्ट टॉपिक आहे आपला पॅकिंग इन सॉलिड. तर पॅकिंग इन सॉलिडमध्ये काही इम्पॉर्टंट टर्म्स आहे. त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर हा एक पार्ट येतो. तर कोऑर्डिनेशन नंबर हे कोऑर्डिनेशन कंपाऊंडमधले वेगळी डेफिनेशन आहे, सॉलिड स्टेटमध्ये थोडी वेगळी डेफिनेशन्स आहे. तर कोऑर्डिनेशन नंबर्स म्हणजे सिंपल थिंग्स आहे, दी नंबर ऑफ नेबरिंग स्पेअर दॅट टच एनी गिवन स्पेअर इज कॉल्ड ॲज ए कोऑर्डिनेशन नंबर. एखाद्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलचा जो स्पेअर असतो त्याच्या सराउंडिंगला नेबरिंगला डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये किती स्पेअर आहे ते नंबर ऑफ स्पेअर म्हणजे त्या पर्टिक्युलर ॲटमचा किंवा त्या स्पेअरचा तो कोऑर्डिनेशन नंबर असतो. तर हे कन्सेप्ट आपल्याला पुढच्या डायग्राममध्ये कळणारच आहे. पुढचं आपण बघूया क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. तर क्लोज पॅकिंग इन वन डायमेन्शन, क्लोज पॅकिंग वन डायमेन्शन किंवा लिनियर पॅकिंग जर आपण बघितली तर याच्यामध्ये आपण जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे ॲटम आयन किंवा मॉलिक्यूल त्याला आपण एक कन्सिडर दी पार्टिकल ॲज ए हार्ड स्पेअर इन इक्वल साईज. आपण स्पेअर कन्सिडर केले इक्वल साईजचे, ते पण हार्ड स्पेअर इन इक्वल साईज, आणि त्याची अरेंजमेंट या पद्धतीने केली डायग्राममध्ये जसं दाखवलं आहे. वन स्पेअर दे विल बी कनेक्ट टू अदर स्पेअर and they will be horizontally arrangement or linearly arrangement by contact to each others.
अशा पद्धतीने आपण अरेंजमेंट केली. तर या डायग्रामवरनं आपण बघतो एंडचे जे स्पेअर असेल ते सोडून द्यायचे, कुठले तरी मधले स्पेअर आपण कन्सिडर करायचे. समजा मी हा स्पेअर कन्सिडर केला, हा स्पेअर डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये 1 आणि 2, लेफ्ट हँड साईडला एकाला आणि राईट हँड साईडला एकाला, असे 2 डायरेक्टली तो कनेक्टमध्ये आहे, म्हणून त्या स्पेअरचा कोऑर्डिनेशन नंबर हा 2 आहे. तर अशा प्रकारचे अरेंजमेंटला आपण लिनियर पॅकिंग म्हणतो. तर काही इम्पॉर्टंट पॉईंट मी इथं लिहिलेलेच आहे. तर कन्सिडर द पार्टिकल ॲज ए हार्ड स्पेअर इन इक्वल साईज. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट, देअर इज ओनली वन वे ऑफ अरेंजमेंट रो टचिंग वन अनादर. आपण त्याच्याच पद्धतीने वन वे फक्त अरेंजमेंट केलेली आहे आणि एकमेकांना टचिंग स्पेअर ठेवलेले आहे. त्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट, सिन्स दी, याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं वन स्पेअर इज कॉन्टॅक्ट विथ दी 2 नेबरिंग स्पेअर एक्सेप्ट दी एंड ॲटम. या एंड ॲटमला सोडून द्यायचा कुठलाही स्पेअर आपण घेतला तर तो डायरेक्टली 2 नेबरिंग स्पेअरला डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येतो, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 2 आहे. म्हणून खालचा याच्यात दिलेलं आहे देअर दी कोऑर्डिनेशन नंबर इन दिस अरेंजमेंट इज दी 2. तर या पद्धतीने आपण ही लिनियर पॅकिंग अरेंजमेंट होती 1 डायमेन्शनमध्ये. आता पुढचं आपण अरेंजमेंट बघूया. नेक्स्ट पॅकिंग आहे 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग हे 2 प्रकारचे आहे. त्याच्यातला पहिला प्रकार आपण बघूया ए टाईप्स 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग, किंवा त्याला दुसरं नाव आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग. आता या स्क्वेअर क्लोज पॅकिंगची डायग्रामवर अगोदर आपण बघूया. आपण बाय युझिंग दी 1 डायमेन्शनल लिनियर पॅकिंग असे व्हेरियस रो घेतल्या आणि एक्झॅक्टली अरेंज 1/1 1/1 1/1 या पद्धतीने आपण अरेंजमेंट केली, जसं डायग्राममध्ये आपल्याला दिसतं आहे. तर याच्यामध्ये आपण व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली जर बघितलं तर सगळे जे स्पेअर आहे ते अलाइनमेंटमध्ये आहे, एकही मागे पुढं नाही ना. याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं अरेंजमेंट आपल्याला मिळते जर आपण अलाइनमेंटमध्ये जर 1/1 1/1 1/1 लिनियर पॅकिंगची अरेंजमेंट केली तर. तर याच्यामध्ये आता पहिल्या रोला जर आपण लेबल केलं ए, कॅपिटल ए, तर सेकंड रोसुद्धा आयडेंटिकल आहे, म्हणून त्याला आपण परत त्याला लेबल केलं ए. थर्ड रो पण तिथं आयडेंटिकल आणि फोर्थ रो पण आयडेंटिकल असेल, म्हणून सगळ्या ऑल दी रोज आर आयडेंटिकल. इन दिस वे दे विल बी लेबल ॲज ए कॅपिटल ए, म्हणून याला आपण काय म्हणतो ए टाईप अरेंजमेंट. त्यानंतर आपण याच्यामध्ये जर आपण ईची स्पेअर बघितला, आपण हा स्पेअर कन्सिडर केलेला आहे, याच्या सराउंडिंगला जर आपण बघितला तर तो डायरेक्टली 4 स्पेअरला डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येतो आहे, म्हणून तिथं जी जॉमेट्रिकल शेप तयार होतो त्याला आपण म्हणतो स्क्वेअर, म्हणून याचं नाव आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग. स्क्वेअर म्हणजे 4 कॉर्नर असलेला, म्हणून याच्यामध्ये स्क्वेअर जॉमेट्री ही तयार होते, म्हणून त्याला स्क्वेअर क्लोज पॅकिंगसुद्धा आपण म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबरचा जर विचार केला तर हा स्पेअर डायरेक्टली 4 स्पेअरला डायरेक्टली कनेक्टमध्ये येतो आहे, म्हणून त्याला आपण म्हटलं आहे अशा प्रकारच्या पॅकिंगला कोऑर्डिनेशन नंबर हा 4 असतो. तर हेच पॉईंट मी इथं मांडलेले आहे. तर पहिला पॉईंट इथं ठेवलेला आहे, इन दिस अरेंजमेंट दी व्हेरियस 1 डायमेन्शनल रो आर प्लेस 1/1 फॉर्मिंग दी प्लेनर स्ट्रक्चर. हे प्लेनर स्ट्रक्चर्स आहे. त्यानंतर सेकंड, इन दिस पॅकिंग दी स्पेअर हॅव हॉरिजॉन्टल ॲज वेल ॲज व्हर्टिकल अलाइनमेंट्स. हॉरिजॉन्टली बघितलं, व्हर्टिकली बघितलं, ते सगळे अलाइनमेंट्समध्ये आहे. ऑल दी रोज ऑफ दिस स्पेअर आर आयडेंटिकल इन दिस प्लेनर स्ट्रक्चर. सगळे जे रोज आहे त्या सगळ्या आयडेंटिकल आहे, एकही मागे पुढं नाही, म्हणून त्यांना आपण सगळ्यांना आयडेंटिकल आहे, म्हणून त्याला सगळ्यांना लेबल ए केलं. मग इफ दी फर्स्ट रो इज लेबल ए टाईप दॅन दी ऑल दी रोज आर ऑल्सो आयडेंटिकल, हेन्स आर ऑल दी लेबल्स आर ए टाईप्स. म्हणजे सगळ्यांना आपण ए टाईपमध्ये अरेंजमेंट केलं, म्हणून इन देअर फोर दिस प्लेनर 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज ए टाईप्स अरेंजमेंट, अँड दिस टाईप ऑफ द अरेंजमेंट इज कोऑर्डिनेशन नंबर इन दिस पॅकिंग इज 4. तर अशा प्रकारे हा सिम्पल आपण ए टाईप्स अरेंजमेंट बघितलं. सिम्पल आहे. याच्या पुढं आपण ए बी टाईप 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग किंवा हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग आपण ते पुढच्या तासाला बघूया. इथं आपण या थांबूया.